नमस्कार, मी निलिमा मुद्गलकर आज एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येत आहे. बऱ्याच दिवसांपूर्वी श्री अवधानी लिखित श्री सत्यज्ञानतीर्थ स्वामींच्या चरित्राचं अत्यंत जीर्ण झालेलं एक पुस्तक हाती लागलं. उत्सुकतेपोटी ते वाचून काढलं, पुन्हा पुन्हा वाचलं आणि लक्षात आलं हे चरित्र सर्वांना परिचित झालं पाहिजे. मूळ पुस्तक उपलब्ध नाही, त्यामुळे विचार केला आपणच यातील प्रसंग आणि घटना आपल्या शब्दात पुन्हा मांडाव्यात आणि लोकांसमोर ठेवाव्यात, कारण त्यांचे चरित्र हे आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी सुद्धा अत्यंत मार्गदर्शक आहे. म्हणून लिखाणाला प्रारंभ केला. लिखाण पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथील चातुर्मासात श्री सत्यात्मतीर्थ स्वामींसमोर हे लिखाण ठेवलं. वही हातात घेऊन त्यातील काही पाने त्यांनी नजरेखालून घातली आणि आशीर्वादासह वही परत दिली. त्यांचा प्रसाद म्हणून त्याचा स्वीकार केला. प्रसाद सर्वांना वाटून मगच आपण खावा असे म्हणतात, म्हणून त्यांचे हे चरित्र आपणासमोर मांडण्याचा हा अल्पसा प्रयत्न करत आहे. या माझ्या उपक्रमाला देखील आपण उत्तम प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करते आणि याचे क्रमशः वाचन सुरू करते. सत्यज्ञान कराब्जोत्थान सत्य प्रज्ञोपदेशकान सत्यध्यान मुनीन वंदे शास्त्रार्थ ज्ञान सिद्धये. कोर्लहळ्ळी घराण्यातील श्री जयरामाचार्य आणि पत्नी कृष्णाबाई यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आणि घरात आनंदी आनंद पसरला. हेच आपले चरित्रनायक सेतुरामाचार्य म्हणजेच श्री सत्यज्ञानतीर्थ. श्री जयरामाचार्य आणि कृष्णाबाई यांचा राघवेंद्र हा ज्येष्ठ पुत्र. त्याच्या अकाली निधनानंतर सर्वांच्या मनावर आलेले नैराश्याचे मळब दूर झाले. श्री जयरामाचार्य हे चिकोडी येथे वास्तव्याला होते. सुख आणि समाधान यांनी परिपूर्ण असा त्यांचा संसार सुरू होता. विवाहानंतर यथाकाल त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुत्राचे राघवेंद्र असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना 3 मुली झाल्या. 1 मुलगा 3 मुली यांच्या रूपाने घरात चैतन्य पसरले. घराचे जणू गोकुळच झाले. योग्य वेळी श्री जयरामाचार्यांनी आपला पुत्र राघवेंद्र याचा उपनयन संस्कार केला आणि त्याच्या अध्ययनाला प्रारंभ झाला. जन्मजात प्राप्त झालेले कुशाग्र बुद्धीचे वरदान आणि योग्य गुरूंचे मार्गदर्शन लाभल्याने कोणताही विषय राघवेंद्र तात्काळ ग्रहण करीत असे. त्याची अध्ययनातील गती पाहता हा पुढे महान पंडित होईल असे पित्याला मनोमन वाटत होते. हीच गोष्ट अनेक जणांनी बोलून दाखवली होती, त्यामुळेही असेल, पण श्री जयरामाचार्य त्याच्या अध्ययनाकडे विशेष लक्ष देत असत. नियतीच्या मनात मात्र दुसरेच काहीतरी होते. नियतीचा खेळ आजपर्यंत कोणालाच कळला नाही. अपार बुद्धिमत्ता प्राप्त झालेला मुलगा नियतीने त्याच्या वयाच्या 10व्या वर्षीच आईवडिलांकडून काढून घेतला. मुलाच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दुःखाचा विसर पडावा म्हणून श्री जयरामाचार्यांनी स्वतःला जास्तीत जास्त कामात गुंतवून घेतले. आपले मन त्यांनी अध्यापनात गुंतवले. दिवसाचा कितीतरी काळ ते अध्यापनात व्यतीत करू लागले. आपला पुत्र आपल्यापासून नियतीने नेला याला कारण आपले पूर्वजन्मीचे काहीतरी पापच असावे अशी त्यांनी आपल्या मनाची समजूत घातली. या पापाचा हा परिहार व्हावा म्हणून अनेक प्रकारची अनुष्ठाने केली, व्रतवैकल्ये केली, तीव्र साधना केली. परिणामस्वरूप घरातील वातावरण हळूहळू बदलू लागले. नियतीने पुन्हा त्यांच्या पदरात काही दान घालण्याचा निर्णय घेतला. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होण्यासाठी काही अनुकूल गोष्टी घडू लागल्या. शके 1794 अंगिरा नाम संवत्सर मार्गशीर्ष वद्य नवमी मंगळवार या दिवशी जयरामाचार्यांची पत्नी कृष्णाबाई प्रसूत झाली आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली. नैराश्याची जागा पुन्हा चैतन्याने घेतली. जयरामाचार्यांनी या नूतन शिशूचे नाव सेतुराम असे ठेवले. पुत्रप्राप्तीच्या आनंदाने उभयता पती पत्नी हरखून गेले. शरीराने अत्यंत कृश आणि फारशी आकर्षक शरीरयष्टी नसली तरी हे बालक अत्यंत तेजस्वी होते. बाह्यरूप आकर्षक नसले तरी याच्यात काहीतरी खास आहे असे बघणाऱ्या प्रत्येकाला जाणवत होते. त्यामुळे थोड्याच अवधीत तो सर्वांचा प्रिय झाला. बुद्धी विलक्षण तीव्र असली तरी शरीर प्रकृती मात्र नाजूकच होती. सतत आरोग्याच्या काही ना काही तक्रारी असत. त्याच्या येण्याने घरात मात्र आनंदच भरून राहिला. त्याच्या बाललीला पाहून माता पिता हरखून जात.
परमसुखाची अनुभूती बाललीला बघून त्यांना येऊ लागली. सेतुराम दिसामाजी वाढू लागले. तशी त्यांच्या कुशाग्र बुद्धीची चमक नजरेत भरू लागली. त्यांच्या कुशाग्र बुद्धीची प्रचिती वारंवार येऊ लागली. वडिलांनी एखादे स्तोत्र सांगावे आणि सेतुरामाने ते जसेच्या तसे म्हणून दाखवावे. म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. प्रथम पुत्राच्या जाण्याने पोळलेला जीव मधूनच मनात अशुभाची पाल चुकचुकत असे. ज्येष्ठ पुत्रही असाच तेजस्वी बुद्धिमान होता, पण आपल्याला सोडून गेला. पुन्हा काही अशुभ घडू नये म्हणून जयरामाचार्य सेतुरामाला जीवापाड जपत. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची सक्ती करत नसत. त्यामुळे ते बालक थोडे हूड झाले. विलक्षण बुद्धिमत्ता प्राप्त झाल्याने लोकही सतत त्याचे कौतुक करीत. त्यामुळे आपण इतर बालकांपेक्षा वेगळे आहोत, बुद्धिमान आहोत याची जाणीव त्यांना लहानपणीच झाली. वयाच्या 8व्या वर्षी जयरामाचार्यांनी आपल्या लाडक्या पुत्राचा उपनयन संस्कार अत्यंत थाटामाटात केला. यानंतर मात्र मुलाच्या अध्ययनाकडे जातीने लक्ष देण्याचे जयरामाचार्य यांनी ठरवले. अत्यंत लाडका आणि आरोग्याच्या वारंवारच्या तक्रारी यामुळे ठरवूनही जयरामाचार्य मुलाच्या अध्ययनाकडे विशेष लक्ष देऊ शकले नाहीत. सतत त्यांच्या अध्ययनात खंड पडत असे. अनेक स्तोत्र, वेदमंत्र सेतुराम अत्यंत अस्खलित वाणीने म्हणत असत. हे जरी खरे असले तरी घोड्यावर बसणे, पोहणे, निरनिराळे खेळ खेळणे यात त्यांचे मन जास्त रमत असे. बराचसा वेळ त्यांचा खेळातच व्यतीत होत असे. उत्तम सांपत्तिक स्थिती, वारंवार होणारे कौतुक यामुळे त्यांचे नको तेवढे लाड होऊ लागले. तरीही त्यांच्या वाणीवर मात्र त्यांचे प्रभुत्व होते ही गोष्ट नाकारण्यासारखी नव्हतीच. अनेक वेळा जयरामाचार्य सेतुरामाला उत्तरादी मठात घेऊन जात. त्यावेळी उत्तरादी मठाच्या पीठावर श्री सत्यवीर तीर्थ स्वामी होते. सेतुरामाचे वाणीवरील प्रभुत्व, कुशाग्र बुद्धी, निर्भय वृत्ती हे गुण श्री सत्यवीर तीर्थांच्या लक्षात आले होते. हा मुलगा पुढे काहीतरी अलौकिक कार्य करणार अशी भविष्यवाणी त्यांनी तेव्हा वर्तवली होती. याची हेळसांड होऊ देऊ नका अशी सूचनाही त्यांनी जयरामाचार्यांना केली. परंतु सेतुरामाची प्रकृती जन्मापासूनच नाजूक असल्याने सतत आरोग्यविषयक तक्रारी चालतच असत. जयरामाचार्यांची विद्वत्ता श्री सत्यवीर तीर्थ जाणून होते. त्यांनी एके दिवशी जयरामाचार्यांना जवळ बोलावून घेतले आणि सांगितले, आता तुम्ही चतुर्थ आश्रम स्वीकारण्याची वेळ आली आहे. तेव्हा आता संन्यास आश्रम स्वीकारण्याची तयारी करावी असे आम्हाला वाटते. स्वामींची आज्ञा प्रमाण मानून जयरामाचार्यांनी शके 1898 संन्यास आश्रम स्वीकारला. श्री सत्यधीर तीर्थ असे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले. आता आपल्या परिवारासोबत ते मठातच राहू लागले. दिवसेंदिवस त्यांच्या कामाचा व्याप वाढू लागला. श्री सत्यधीर तीर्थांचे पुत्र म्हणून सेतुरामाला मठात सर्वजण आचार्यवर्य म्हणून मान देऊ लागले. मध्यंतरीच्या काळात सेतुराम विवाहयोग्य झाले म्हणून त्यांचा विवाह करावा असे निश्चित झाले. अथणीचे श्रीनिवासराव दातार यांची कन्या सावित्रीबाई यांच्याबरोबर सेतुरामांचा विवाह ठरला आणि यथायोग्य रीतीने पार पडला. त्यांचे वैवाहिक जीवन सुरू झाले. वडिलांचे संन्यास ग्रहण आणि स्वतःचा विवाह यात त्यांच्या शिक्षणात मात्र बराच खंड पडला. शिवाय वडील पीठाधीश असल्याने त्यांनाही मान सन्मान प्राप्त होऊ लागला. त्यांच्या वागण्यातील त्रुटी लक्षात येऊनही कोणीच त्यांना काही बोलण्याची हिंमत करत नसत. अशातच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग घडला. श्रीपाद पुत्र म्हणून त्यांना सर्वांकडूनच मान सन्मान प्राप्त होऊ लागला. आपण कोणीतरी विशेष आहोत असे त्यांना वाटू लागले. आज आपले पिताश्री या पीठावर आहेत, त्यामुळे पुढे कधीतरी आपल्याला सुद्धा ही संधी मिळू शकते असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. या पीठाला साजेशी आपली विद्वत्ता असली पाहिजे असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले आणि हाच विचार त्यांचे आयुष्य बदलण्यास कारण ठरला, आयुष्याला दिशा देणारा ठरला. उत्तरादी मठात त्यावेळी अनेक विद्वान पंडित होते. नित्य अध्ययन आणि अध्यापनात ते रत असत. सेतुरामांना वाटू लागले, आजपर्यंत आपण आपले आयुष्य वाया घालवले, पण अजूनही वेळ गेली नाही. अभ्यासासाठी एखाद्या पंडिताच्या घरी राहावे यासाठी त्यांच्या मनाची तयारी मात्र होत नव्हती. आपण आता अध्ययन केलेच पाहिजे असे त्यांना अंतःकरणापासून वाटले. त्याला आणखी एक घटना कारणीभूत ठरली. ही घटना
त्यांचे शिष्य वैकुंठवासी श्री नरसिंहाचार्य वरखेडकर यांनी त्यांच्या आठवणीत सांगितली. हा प्रसंग घडला त्यावेळी सेतुरामाचार्यांचे वय 20 वर्षे होते. एके दिवशी काही पंडित श्री सत्यधीर तीर्थ यांच्याकडे आले आणि म्हणाले, महाराज, आम्ही नैयायिक आहोत. आपल्या मठाचे आचार्यवर्य सेतुरामाचार्य यांचे बरोबर वादविवाद करावा अशी आमची इच्छा आहे. श्री सत्यधीर तीर्थांना आचार्यवर्यांचा अभ्यास कितपत आहे हे माहीत होते. या पंडितांसमोर आचार्यवर्य फार काळ टिकाव धरू शकणार नाहीत. आता जर हे पंडित वादाला बसले तर आचार्यवर्यांचा पराभव निश्चित. ही गोष्ट आपल्यासाठी आणि मठासाठीही अपमानास्पदच आहे. श्री सत्यधीर तीर्थांनी त्यांना सांगितले, आज आचार्यवर्य मठात नाहीत, पण पुढे कधीतरी आपण अशा प्रकारची चर्चा निश्चित घडवून आणू. असे सांगून वेळ मारून नेली. त्यांना योग्य ती संभावना देऊन त्यांना परत पाठवले. ही गोष्ट स्वामींच्या मनाला लागली. आचार्यवर्यांना बोलावून त्यांनी त्यांची खूप निर्भत्सना केली आणि त्यांना सांगितले, तुमच्या अशा बेफिकीर वागण्याने आम्हाला आणि मठाला खाली पाहण्याचा प्रसंग यावा हे योग्य नाही. पुन्हा असे घडता कामा नये. आचार्यवर्यांच्या मनाला ही गोष्ट खूप लागली. संपूर्ण रात्र त्यांनी तळमळून काढली. त्यांना पश्चाताप झाला. त्यांनी मनाशी एक निश्चय केला. आजपर्यंत झाले ते झाले, पण आता मात्र मठाला किंवा कोणालाही आपल्या पुढे अपमानित होण्याचा प्रसंग येऊ द्यायचा नाही. दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून स्नान केले, आपले अन्निक उरकले आणि सरळ आपल्या पित्याच्या समोर जाऊन उभे राहिले. त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि अत्यंत शांत स्वरात त्यांना म्हणाले, आतापर्यंत माझे अध्ययनाकडे अपार दुर्लक्ष झाले, पण आजपासून मी पुन्हा अध्ययनास प्रारंभ करणार आहे. मी आपले शिष्यत्व स्वीकारतो. आपण मला पाठ सांगावा. मी मनापासून अध्ययन करीन. सेतुरामाचे हे बोलणे ऐकल्यावर श्रीचरणांना अतिशय आनंद झाला आणि त्या दिवसापासून त्यांनी अध्ययनाचा श्री गणेशा पुन्हा सुरू केला. सेतुरामाचे हे बोलणे ऐकून श्रीचरणांना समाधान वाटले आणि लगेच त्यांच्या अध्ययनास प्रारंभ झाला. 2च महिन्यात सेतुरामाचार्यांच्या बुद्धीची चुणूक दिसू लागली. या काळात अध्ययनात त्यांची खूप प्रगती झाली. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि मनापासून केलेला अभ्यास याचा परिणाम म्हणून पुढील महिन्यात ते स्वतःच रुक्मिणीश विजयसारख्या क्लिष्ट ग्रंथ अभ्यासून त्याचा अर्थ लावू लागले. त्यांची प्रगती पाहून लगेचच त्यांना सिद्धांत कौमुदी शिकवण्यास प्रारंभ केला. तर्कसंग्रहाचा अभ्यास त्यांनी रंगमपेठ रंगाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला. केवळ 4 ते 5 महिन्याच्या अभ्यासाने त्यांनी या विषयात प्रावीण्य मिळवले. तर्कसंग्रहातील कोणत्याही भागाचे ते स्वतः विस्तारपूर्वक आणि अचूक विवरण करू लागले. सलग 18 तास ते अभ्यास करत असत. 1 वर्षाच्या आतच त्यांनी याही विषयात प्रावीण्य मिळवले आणि स्वतंत्रपणे पाठ सांगण्यास सुरुवात केली. त्यांच्या बुद्धिचातुर्याने आणि पाठ सांगण्याच्या पद्धतीने त्यावेळी अनेक पंडित प्रभावित झाले होते. साक्षात सरस्वतीच त्यांच्या मुखातून बोलते की काय असे वाटत असे. लवकरच त्यांनी द्वैत वेदांताचे पाठ सांगण्यास प्रारंभ केला. रंगमपेठ रंगाचार्य यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी न्यायशास्त्राचा देखील अभ्यास सुरू केला. अनेक विद्वान पंडित त्यांचा पाठ चालू असताना त्यांच्या समोर बसत, पण त्यांच्या सांगण्यात त्यांना एखादी बारीकशी चूकही कधी आढळली नाही. श्री सत्यधीर तीर्थांच्या मार्गदर्शनाखाली श्री सेतुरामांनी सुद्धा पाठ सांगण्यास प्रारंभ केला. त्यांची विद्वत्ता, पाठ सांगण्याची पद्धत, त्यांची तयारी पाहून श्री सत्यधीर तीर्थांनी त्यांचे सुधामंगलही अत्यंत उत्साहाने साजरे केले. सुधामंगल झाल्यावर आचार्यवर्यांनी चंद्रिका, न्यायामृत, तर्कतांडव या ग्रंथांचे पाठ सांगण्यास सुरुवात केली. पाठ सांगण्याची त्यांची बिनचूक आणि विशिष्ट प्रकारची पद्धत पाहून श्री धराचार्य तडवळकर नामक पंडित अत्यंत प्रभावित झाले होते. द्वैत सिद्धांताला अनुरूप अशी शाब्दबोध परिष्कार नावाची विशिष्ट पद्धती त्यांनी शोधून काढली आणि आपली अध्यापन पद्धती सुरू केली. शाब्दबोध परिष्कार म्हणजे भाषेतील शब्दांचे विशेष अर्थ, त्यांचा उपयोग, वाक्यरचना या सर्वांचा विचार करून शब्दांचा अर्थ लावणे. काही शब्दांचा अर्थ अस्पष्ट किंवा विवादात्मक असेल तर ते स्पष्ट करण्यासाठी शाब्दिक अनुसंधान केले जाते. या पद्धतीत भाषांच्या विविध उपयोगांसह शब्दांच्या अर्थाचा परिणाम, त्यामागची भावना यांचे अध्ययन केले जाते. शब्दांचे विभिन्न संयोग, संधी, वाक्यरचना यांचे निरीक्षण केले जाते आणि त्याचा अर्थ, त्यामागची भावना, त्याचा होणारा परिणाम या सर्वांचा विचार करून
त्या वाक्याचा अर्थ लावणे म्हणजे शाब्दबोध परिष्कार ही पद्धत होय. तेव्हा एखाद्या वाक्याचा अर्थ लावताना आचार्यवर्य कशा प्रकारे विचार करतात याची उत्सुकता अनेक पंडितांना असे. जन्मतःच प्राप्त झालेली तीव्र बुद्धिमत्ता सततच्या अभ्यासाने अधिकच तीव्र झाली. पाठ सांगण्यात अचूकता आली. त्यांच्या या बुद्धिसामर्थ्याने कित्येक पंडित अचंबित झाले. त्यांच्या या अनोख्या पद्धतीने पाठ सांगण्याचा बोलबाला सर्वदूर पसरला. अनेक पंडित त्यांचा अशा प्रकारचा पाठ ऐकण्यासाठी दूरवरून येत असत. अनेक पंडितांनी नंतर पाठ सांगण्यासाठी हीच पद्धत स्वीकारली. परंतु चांगल्या कामात अडथळा आणणारे काही लोक असतातच. त्याही काळी होते. काही पंडितांनी या पद्धतीवर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. तुमची पद्धत जरी ठीक असली तरी पूर्वसुरींनी त्याला मान्यता दिली नाही, त्यामुळे सरसगट ही पद्धती स्वीकारता येणार नाही. या पंडितांच्या प्रश्नाला उत्तर देताना आचार्यवर्य म्हणाले, मी ही पद्धत नव्याने शोधून काढली नाहीच. पूर्वसुरींनी सुद्धा याच पद्धतीचा स्वीकार केला आहे. मी तीच पद्धत पुढे घेऊन जात आहे, इतकेच. हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले. तेव्हापासून सर्वांचा विरोध मावळला. सर्वांनीच या पद्धतीचा आनंदाने स्वीकार केला. समाजात असे काही लोक प्रत्येक काळात असतातच की जे एखाद्याचे यश सहजासहजी मान्य करीत नाहीत. परंतु आचार्यवर्यांनी इथेही आपले बुद्धिसामर्थ्य आणि आपले विचार इतरांना सप्रमाण पटवून देण्याचे कौशल्य दाखवलेच. सेतुरामांचे पिता म्हणजेच श्री सत्यधीर तीर्थ श्रीपाद पीठावर आरूढ झाले. त्यानंतर मठाची इतर जबाबदारी आचार्यवर्यांवर येऊन पडली आणि त्यात ते गुंतून गेले. अशाही परिस्थितीत त्यांच्या पाठप्रवचनात मात्र कधीही खंड पडला नाही. मठाचा कारभार पण त्यांनी तितक्याच समर्थपणे सांभाळला. यानंतरचा भाग आपण उद्या बघणार आहोत.